गया रे इश्क का। तर मित्रांनो, तुम्ही देखील आत्ता बघा इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स बघितली असेल, तर कुठे नाही कुठे तर तुम्ही बघितले असेल, तर कसे एडिट करायचं, तर त्यासाठी मित्रांनो एक ॲप्लिकेशन लागणार आहे, ते CapCut ॲप्लिकेशन. CapCut ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. हे आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाणार. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या या चॅनल देखील सबस्क्राईब करून टाका, कारण या चॅनलवरती मराठी भाषेमधून एडिटिंग शिकवलं जातं. ओके, तर आत्ताच करून टाका आणि आपल्या इंस्टा पेजला अजूनही फॉलो केलं नसेल, काय राव करून टाका. मराठी माणसाला सपोर्ट तुम्ही द्यायला लागतोय. ओके, तर आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्त जास्त शेअर करा आणि सर्वांनी लाईक कमेंट करून एकदम जॅम करून नका कमेंट. ओके, चला तर मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया, कशावर स्टेटस क्रिएट करतात ते शिकूया. CapCutच्या इंटरफेसवरती आल्यानंतर तुम्हाला न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी एक बिटमार्कचा व्हिडिओ प्रोव्हाइड करून दिला असणार आहे हावाला, तर तुम्ही ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं काय करायचं आहे, थोडं लोडिंग गेलं आपलं. लोडिंग घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ते एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक केलं आहे. ओके, केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता जिथं इथं आपले बीट्स संपणार आहे तिथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं आपली बघा बीट्स संपणार आहेत. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं बघा इथं आपली बीट जे संपणार आहे. ओके, इथं बरोबर तुम्हाला 4 सेकंदावरती व्हिडिओला प्लेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं पुढचा जो असेल इथं आपण अशावर क्लिक करून घ्यायचं आहे. डिलीटवर काय करू नका. आणि तुम्हाला मी एक ही दिलेलं आहे, व्हिडिओ दिला असणार आहे हावाला. ओके, ते ॲड करून एक नंबरचा व्हिडिओ आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे आणि परफेक्ट इथं आपला बीटनुसार व्हिडिओ बसला आहे का बघूया. तर इथं आपल्याला प्रॉपर इथे इमेज बीटनुसार बसला आहे का बघा. बरोबर तुम्हाला 4 सेकंदावरती ब्लिस्ट करायचा आहे. ब्लिस्ट केल्यानंतर तुम्हाला तर काय करायचं आहे, इकडचा जो व्हिडिओ असणार तो डिलीट करून टाकायचा आहे. लोगो देखील आपला डिलीट करून टाकायचा आहे. लोगो डिलीट केल्यानंतर तुमचा एक फोटो इथे ॲड करून घ्या. आता फॉर एक्झाम्पल मी फोटो एक घेतलेला आहे बघा. एक माझ्यापाशी जे इमेज असणार आहे ते मी जे काही इमेज ॲड करून घेतो. तर बॅकग्राऊंडला मी ही पेन जी यूज करणार आहे, फोटो यूज करणार आहे. तर तुम्ही हा फोटो मी इथे घेतलेला आहे, तर झूम करायचा आहे. झूम केल्यानंतर जेवढा पण आपला व्हिडिओ असणार आहे, सॉन्ग असणार आहे तितकं ठेवायचं आहे आपण इथं. तर इथं मी जितकं आहे तितकं मी इथं ठेवून लिस्ट करतो. लिस्ट केल्यानंतर इथं आता काय करायचं आहे, या फोटोवरती क्लिक करून एकदा तुम्हाला आर्जिस्ट नाव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन पूर्ण मायनस करायचं आहे आणि जी तुम्ही काय करायचं आहे, इथं ऑपॅसिटीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जी तुम्ही ऑपासाठी तुमच्या हिशोबाने 30-35 ठेवायचं. मी 32 ठेवलं आहे, तुमच्या हिशोबाने ठेवायचं आहे तुम्ही. ओके, ठेवल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मी फोटो जे कट केलेले आहेत ते मी ओपन करून घेतो आणि तुम्हाला फोटो कट करता येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला हा अकाउंट दावलेला आहे इथं तुम्हाला स्क्रीनवरती. त्या इंस्टाग्राम आय डीवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे, बघू शकता फोटो कशा वगैरे कट करतात ते. तर आता मी काय केलेलं आहे, हा वाला एक इमेज इथे घेतो. घेतल्यानंतर इथं बघू शकता आपण इथं इमेज सेट केलेलं आहे प्रॉपर. ओके, पुढचा मी घेतो. इथं पुढचा इमेज घेतलेला आहे, कुठला वाला बघू शकता, हा वाला हा मी घेतलेला आहे. आणि याला काय करायचं आहे, मिरर इफेक्ट लावायचा आहे. मी तर हा वालाची मिरर इफेक्ट दिला आहे, म्हणजे आपली इथं परफेक्ट दिसून जाईल. परफेक्ट मी इथं फोटो वगैरे सेट करून घेतो अशाप्रकारे. ओके, तर मी अशाप्रकारे फोटो सेट करून ही जी लेंथ आपण दोन्हीची लेंथ आपण शेवटपर्यंत जितका पण आपला इमेज आहे तितका दोन्ही पण इथं वाढवून घ्यायचा आहे. ओके, तर इथे जितका आपलं हे आहे तितका आपण इथं वाढवून घ्यायचं आहे. ओके, ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला. ओके, एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ओव्हरलोच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड ओव्हरलोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी तोच व्हिडिओ ॲड करायचा आहे, म्हणजे मी मग दिला तो ह्याचा बिटमार्कचा तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तो तिथं तुम्ही ॲड करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केलं तर तुम्हाला काय करायचं आहे, याचं साऊंड पूर्ण म्यूट करून घ्यायचं आहे. ओके, पूर्ण म्यूट केल्यानंतर तुम्हाला त्या सॉन्गवरती क्लिक करायचं आहे एकदा, म्हणजे आपल्या व्हिडिओवरती जिथं आपला फोटो तिथं आपण कट करून घ्यायचा आहे, असं प्लिस्ट करून पुढचा जो व्हिडिओ असणार तो डिलीट करून टाकायचा आहे. डिलीट केल्यानंतर हा तुम्हाला इथं ठेवायचा. अशाच प्रकारे आपण आता VPN कनेक्ट करून घेऊया. ओके, मी VPN कनेक्ट करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या.
VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला यायचं आहे. बघू शकता मी VPN कनेक्ट करून घेतलेला आहे. पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता मी कनेक्ट करून घेतलेलं आहे. ओके. आता तुम्हाला ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक ॲड ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला एक PNG प्रोव्हाईड करून दिली असेल तर तुम्ही PNG इथं ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. हा वाला PNG ते तुम्ही तिरकावर करून घ्यायचं आहे. ओके. आता त्या आपण जो व्हिडिओ ॲड केला त्यावरती क्लिक करून इथं तुम्हाला या ऑप्शनचा यूज करायचा आहे. यूज केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं थोडं लोडिंग येईल. स्क्रीन नावाचा जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथं वरती तुम्ही तर इलिगल तुमच्या हिशोबाने कुठं ते ठेवू शकता जर तुम्ही ठेवायचं आहे. ओके. तर इथं मी अशाप्रकारे ठेवलेलं आहे बघू शकता. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे, इपेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं इपेट केल्यानंतर तुम्हाला सर्वात एक नंबर इथे यायचं आहे जिथं आपण फोटो ॲड केलं तिथं. इपेटवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करायचं. तुम्हाला इथं इथं हे कॅटेगरी सिलेक्ट करून हा तुम्हाला इपेट ॲड करून घ्यायचा आहे. ओके. शेवटपर्यंत लेंथ वाढवायची पूर्ण आणि परत तुम्हाला यायचं आहे बघा 11 सेकंदावरती क्लिक करून तुम्हाला इथे यायचं आहे. इथे तुम्हाला हा इफेक्ट बटरफ्लाय नावाचा इफेक्ट भेटून जाईल. ओके. सर्चवर करू शकता तुम्ही इथं सर्च करून घ्यायचं आहे. हे तुम्हाला कुठंवर ठेवायचं आहे, बरोबर 14 सेकंदापर्यंत ठेवायचं आहे, इतकंच ठेवायचं आहे. ओके. तर इथं ठेवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. शो करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इथं जे मी सेटिंग ठेवली ते सेटिंग ठेवायची आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.